नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, पोलिसांनीच दरोडा टाकला आणि 1 कोटी रुपये लुटले. आता हे पोलीस म्हणजे असं झालंय मित्रांनो की भयानक झालंय. हे प्रकरण नेमकं कुठलं आहे, काय आहे, मग ह्याच्यामध्ये किती जणांना अटक केली गेली. अटक तर होणारच, नोकऱ्या जाणारच, आणि ह्याच्यामध्ये सामील कोण कोण आहे अजून. मग 1 कोटीचा दरोडा टाकला कसा, कशी लुटमार केली, हे प्रकरण कुठलं आहे नेमकं, ह्या सगळ्यांची विस्तृत माहिती आज घेऊन आलेलो आहे. आपण जर हा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल नेमकं की कसे दरोडेखोर तयार होतात. म्हणजे पोलीस यंत्रणा जे आपण म्हणतो नोकरदार आहेत, त्यांना पगार येत्या तरी सुद्धा दरोडे टाकायला लागलेले आहे दिवसाढवळ्या. तर हे 60-60, 70-70 हजार पगार आहे पोलिसाला आता, तरी बी दरोडा टाकते ते. हे किती भयान चाललंय देशामध्ये. कसं आहे, ह्यांच्यावरती दबाव राहिलेला नाही. हे भाजप सरकार आल्यापासून सगळं रिकामं सोडून दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे कोणी काय करतंय, अधिकारी पैसे खातंय, आमदार ठेकेदार झालंय, भ्रष्टाचार, दारू, गांजा, अफीम, हे सगळं प्रकरण वाढत चाललेले आहेत. तर या सगळ्या विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर ह्याच्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र आणि देशामध्ये गुन्हेगारीकरण एवढ्या झपाट्यानं वाढत गेलेलं आहे की कोण कोणाचं ऐकना आणि कोण कोणाचं काय करतंय हे काय मिळच लागलेलं नाही. पोलीस गुन्हेगार बनल्यात, दरोडेखोर बनल्यात, खंडणीखोर बनल्यात, हप्ते वसुली बनल्यात. आज महाराष्ट्रातला आणि देशातलं एकही असं पोलीस स्टेशन नाही की त्या पोलीस स्टेशनला हप्ते वसूल केले जात नाहीत. असं पुणे पोलीस आयुक्त असू द्या, पुणे ग्रामीण असू द्या, किंवा महाराष्ट्रातला असू द्या, किंवा देशातला असू द्या, कुठलं पोलीस स्टेशन, त्या पोलीस स्टेशनला कमीत कमी 2 कोटी, 3 कोटी, 4 कोटी, 5 कोटी महिन्याला वसूल होतो सगळा. आणि पगाराचं देणं घेणंच नाही, पण एक जण करोडो रुपये कमवतो. ही परिस्थिती का देशात निर्माण झाली? हे जे सत्ताधारी भ्रष्ट झालेत, आपल्या देशाचे राजकारणी सर्वाधिक भ्रष्ट आहेत. या राजकारणी बदल्यांसाठी पैसे, एखाद्या कोणाचं काय प्रकरण घडलं त्याच्यासाठी पैसे, म्हणजे हे व्यवस्था चाललेली आहे की गुन्हेगाराला सोडायचा, पैसे घ्यायचं, गुन्हेगार नसला त्याच्याकडे पैसे नसले की त्याला जेलात टाकायचं. सरकारी कार्यालयामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याचं काम केलं जातं, ज्याच्याकडे पैसा नाही त्याचं काम केलं जात नाही. म्हणजे अशी परिस्थिती सध्या सगळी निर्माण झालेली आहे देशामध्ये. आणि हे भयान वास्तव देशाच्या पुढे उभं ठाकलेलं आहे. म्हणजे आज आपण कोणाकडे जरी गेलो, कोणाला जरी बघायचं म्हणलं तरी ते भ्रष्टाचारी कसा आहे, तो कसा भ्रष्टाचार करतोय, हे या गोष्टीवरून आपल्याला दिसतं. आता पुणे ग्रामीणचे जे पोलीस आयुक्त आणि पुणे ग्रामीणचे जे काय पोलिसांनी जी पत्रकार परिषद घेतली ती अगोदर ऐकू, आणि त्यानंतर मी तुम्हाला सविस्तर सगळं पुढचं सुद्धा सांगतो. फिर्यादीनामे हर्षवर्धन भूषण पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हे जे 5 आरोपी आहेत, या 5 आरोपींनी 89 आरोपी अटक केलेले आहेत. आता दरोड्याचा प्रयत्न फिर्यादीच्या बाबतीत केलेला होता आणि फिर्यादीकडे असणारी 1 कोटी रुपयांची रोख रक्कम हा लुटण्याचा प्रयत्न केलेला होता. त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल झालेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घाडगे पोलीस स्टेशनचे हे करीत आहेत. ही पत्रकार परिषद घेऊन एकूण 9 आरोपी पुण्याच्या तपासादरम्यान निष्पन्न झालेले आहेत. त्यापैकी 4 आरोपी अटक आहेत आणि 5 आरोपी फरार आहेत. बाबत तपास सध्या सुरू आहे. नेमका प्लॅन कसा होता, एक्झिक्यूट केलं आणि मास्टरमाइंड या पत्रकार परिषदेला मी बी होतो बरं का. मी पण प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये. अमेय कारले, विक्रम चाकणकर, अभिजित गाडे आणि दाऊद नदाब या 5 आरोपी पुणे ग्रामीणची पत्रकार परिषद ब्रह्मा हॉटेल सिंहगड रोड इथं बोलवलेलं होतं आणि तिथून बँकेत भरणा करण्याच्या आमिषानं त्यांना हायवेला नेलं. विक्रम चाकणकर ही गाडी चालवत होता
आणि तिथे एक तर 2 आरोपींनी गाडी आडवी घालून त्याच्यामध्ये 2 पोलीस अंमलदार गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न झालेले आहेत आणि एक आरोपी जो 4 नंबरचा आरोपी अटक आहे हा स्वतः पत्रकार असल्याचे त्याने तपासादरम्यान सांगितले. यांना शोधण्यासाठी काही आपण तयार केलं इतर सध्या 4 आरोपी अटक आहेत. त्यातले जे आरोपी क्रमांक 4 आहेत त्यांची आज पोलीस कोठडी संपत आहे. आणखी बघा, हे कोठडी मागण्यासाठी हे माननीय न्यायालयामध्ये पत्रकार परिषद आहे. मी सुद्धा या पत्रकार परिषदेला होतो. मी सुद्धा प्रश्न विचारला होता. म्हणजे मी पुणे ग्रामीणच्या पत्रकार परिषदेला असतो, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या पत्रकार परिषदेला असतो, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रकार परिषदेला असतो, विभागीय आयुक्ताच्या असतो, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पत्रकार परिषदेला असतो. मी त्यांच्या ग्रुपला आहे, मेंबर आहे त्यांचा. आणि बघा किती भयानक परिस्थिती आहे. म्हणजे पोलीस आज नोकरदार आहे आणि पगार आहे त्याला. पगार जर नसती तर ठीक आहे बाबा, पगार नाही म्हणून जर एखाद्यानं केलं तर समजू शकतो माणूस की बाबा ह्याला पगार नाही आणि ह्याची अवस्था वाईट आहे म्हणून त्यांनी दरोडा टाकला असं म्हणता येईल. मात्र ज्याला पगार आहे अशी लोक जर असं करत असतील तर काय करायचं म्हणायचं. बघा आता सदर प्रकरण हे पुण्यातलं आहे. 18 जुलै 2026 रोजी सिंहगड रोड म्हणजेच नवले ब्रिज परिसरामध्ये पोलीस आणि तोतया पत्रकार, म्हणजे एक पत्रकार आहे, तो खरा असेल खोटा असेल काय असेल पण ह्या सगळ्यांना सामील आहे. 1 कोटी रुपये लुटण्याचा ह्या सगळ्यांनी प्रयत्न केलेला. आता फिर्यादी हर्षवर्धन भूषण पवार, वय 35, राहणार तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरातला आहे. तो व्यावसायिक आहे आणि घटनास्थळ आहे या घटनेचं 18 जुलै दुपारी 12 वाजता नवले ब्रिज नाहोरे HDFC बँकेकडे जाताना, म्हणजे या ठिकाणी ही सगळी घटना घडली. आणि दुचाकीवरनं आलेल्या लोकांनी कार अडवली. म्हणजे कारमध्ये तो हर्षवर्धन जात होता आणि आम्ही पोलीस आहोत असं सांगितलं. तुम्ही 2 नंबरचा माल घेऊन चाललेला आहात अशी बतावणी करून कार मधले 1 कोटी रुपयांची बॅग हिसकावून पळून गेला. बघा म्हणजे पोलीस काय करू शकतात त्याचं हे उत्तम उदाहरण. त्याच्यामध्ये 9 साथीदार आहेत त्यांचे सगळे. त्यांनी या अगोदर सुद्धा असं बऱ्याच जणांना केलेला असणार आहे, लोबाडलेला असणार आहे, अनेक प्रयत्न त्यांनी केलेला असणार आहे. आता बॅग हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. बघा पुढं काय झालं त्यात. आता बॅग हिसकावून पळून गेले. नंतर त्यांनी व्यावसायिकाला खेड शिवापूर पोलीस चौकीवर नेलं आणि तिथं पत्रकाराने पैशाचा हिशोब घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी 20 लाख रुपये लुटून म्हणजे तो पळून गेला. आता या प्रकरणी 9 जणांवर गुन्हे दाखल झाले. नाहोरे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. आता यामध्ये विक्रम चाकणकर याने फिर्यादीची गाडी चालवली. म्हणजे जो फिर्यादी आहे भूषण, त्याच्या गाडीमध्ये तो बसला आणि तो स्वतः चौकीला गाडी घेऊन गेला. बघा आणि आम्ही कारले यानं सांगितलं की आम्ही पोलीस आहोत, दरवाजा उघड नाहीतर तुला गोळ्या घालू असं सांगितलं. आणि आशिष तिवारी म्हणून पत्रकार आहे, त्यानं तुम्हाला अटक झाली आहे असं सांगितलं. आता या गुन्ह्यामध्ये फरार आरोपी आणि अटक झालेले आरोपी बघा, एकूण आरोपी किती आहेत बघा. गणेश कदम, बटल उर्फ गाडे कटात सहभागी असलेले, खेड शिवापूर पोलीस चौकीचे संलग्न महिला पोलीस कर्मचारी ते फरार आहे, पळून गेली. खेड शिवापूर पोलीस चौकीचे संलग्न हवालदार तो सुद्धा फरार झालाय. आणखी एक संशयित आरोपी या कटात सहभागी आहे आणि एकूण 9 आरोपी या कटामध्ये सहभागी आहेत. 9 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये गुन्हा काय दाखल झालेला आहे, BNS अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे त्या सगळ्यांवरती. तर फसवणूक करून लुटमार करण्याचा प्रयत्न, पोलीस असल्याची बतावणी करणे, खंडणी, दरोड्याचा प्रयत्न, 1 कोटी रोख रक्कम हिसकावण्याचा प्रयत्न, अपहरण म्हणजे त्याचं अपहरण केलं ना, चौकीला नेलं, अपहरण, सरकारी कर्मचाऱ्याची वेशभूषा करून फसवणूक करणं, पत्रकार असल्याचं सांगून फसवणं, त्या आशिष तिवारी म्हणजे अशा कलमान्वये सगळ्यांवरती गुन्हा दाखल झाला. यामध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आता बाकीचे सगळे 5 जण फरार आहेत. तर ह्या सगळ्यांचा शोध सध्या सुरू आहे, त्यांना पकडायचं काम सुरू आहे. आता याचा तपास पोलीस उपनिरीक्षक
घाडगे आणि राजगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव हे सगळे मिळून करत. आता ह्या सगळ्याला 2-4 टीमा तयार केल्या ना आणि ह्याचा पुढचा तपास सुरू आहे. म्हणजे एकंदरीत देशामध्ये आपल्या काय चाललंय, मी तर म्हणतो ह्यांना पगारी आहे, त्या पगारी असून सुद्धा जर अशी लोक करत असतील तर किती भयानक परिस्थिती आहे बघा. आता ह्यातल्या काही जणांना कोर्टात हजर केलं, जी अटक केलेली 4 आरोपी आहे ते त्यांना कोठडी दिलेली आहे, पोलीस कोठडी. मात्र आता ह्याच्यावर म्हणजे खंडणी मागणी 308, पुन्हा 318, 204, 223, 351, कलम 35, कलम 61, म्हणजे जबरदस्त कलम आहे. ह्यांचा जामीनच होणार नाही ह्या सगळ्यांचा. म्हणजे हे सगळे आरोपी नाहरे पोलिसांनी आता 5 जणांना पकडलंय. 2 त्यांनी पकडली होती, 2 दुसऱ्या पोलीस स्टेशनने पकडून ताब्यात दिले. त्याची 4 आरोपी एकूण पकडलेले आहेत आणि 5 जण फरार. पोलिसांची प्रतिमा जी बदनाम होत चालली, मलिन होत चालली, ती ह्याच कारणामुळे चालली. म्हणजे कशा पद्धतीनं पैसे कमावण्याचं काम सुरू आहे. आपण पाहतो की पोलीस स्टेशनला गेलं की पहिलं तक्रार द्यायची असू द्या किंवा तक्रार घ्यायची असू द्या किंवा कोणाच्या विरोधात असू द्या, पोलीस आपला दबाव जमवायचं काम करतं, त्याच्यावरती दबाव निर्माण करतं आणि दबाव निर्माण करून त्याच्याकडनं पैसे काढण्याचा प्रयत्न करतं. आणि पैसे काय स्वादे काढत नाही, तो थोडके काढत नाही, लाखांनी रुपये घेतले जातात. कुठलं पोलीस स्टेशन पकडा, साध्यातलं साधं पोलीस स्टेशन जरी म्हणलं तुम्ही तर लाखो रुपये ते कमवते. म्हणजे किती भयान परिस्थिती आहे बघा देशाची. आज पोलीस म्हटलं की आपण म्हणतो की कायद्याचा रक्षक आहे, जनतेचा सेवक आहे, जनतेसाठी त्यानं काम करावं. मात्र हे जनतेसाठी कामच करत नाही, हे फक्त स्वतःसाठी काम सुरू आहे. सगळं काय जे काय करायचं ते स्वतःसाठी, कोणासाठी हे काहीही करायचं नाही, अशी भूमिका या सर्वांची. आता हे सगळे प्रकरण म्हणजे असे आपल्याला एकच प्रकरण नाही तर असे अनेक प्रकरण आपल्याला वारंवार दिसत आहेत. म्हणजे अनेक प्रकरण जे मोठमोठे गुन्हे घडतात त्याच्यामध्ये पोलिसाचा सहभाग आहे. पोलीस असल्याशिवाय ते प्रकरण घडतच नाही. म्हणजे प्रत्येक प्रकरणामध्ये पोलिसाचा सहभाग आहे. मग ते कुठलं पोलीस स्टेशन असू द्या, जे मोठे मोठे प्रकरण घडतात करोडो रुपयांची, ते सगळे पोलीस सहभागी असतात. एकदा तर पी चिदंबरम यांच्या कंपनीचे पैसे 1.5 कोटी रुपये हडपसर पोलीस स्टेशनचा पोलीस उपनिरीक्षक यादव म्हणून त्यांनी लुटलेलं होतं. सेवेतून बडतर्फ झाला, शिक्षा झाली, जेलमध्ये असेल आता ते. आणि मोहिते म्हणून त्यावेळेस PI होते, त्यांनी ते सगळं प्रकरण काढलं होतं. म्हणजे अशी भयान परिस्थिती झालेली आहे. म्हणजे अनेक गंभीर गुन्हे हे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून घडतायत, पोलीस त्यामध्ये सहभागी आहेत. तर पगार असताना सुद्धा जर अपेक्षा म्हणजे माणसाच्या अपेक्षा वाढत गेल्या की हे सगळे प्रकरण घडत राहतात. आणि अशीच परिस्थिती आज देशात झाली की अपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेल्या आहेत प्रत्येकाच्या, आणि त्या अपेक्षामुळं आज हे गुन्हेगारीकरण वाढत चाललेलं, गुन्हा घडत चाललेलं आहे. तर बघा, या पोलिसांना जेरबंद पोलीस करतीलच, यांना काही सुट्टी नाही. त्यांना हजर होतील किंवा पकडतील, पोलीस ताणून धरतील आणि सगळ्यांना जेलमध्ये घालतील. नोकरी तर जाईलच जाईल. आता त्यांना निलंबित करणार, अटक करणार, जेलमधनं सुटल्यावर त्यांना कामावर घेतील किंवा नाही बी घेतील. पण पोलीस कशा पद्धतीनं गुन्हेगारीकरणाकडे वळलाय हे या गोष्टींचे उत्तम उदाहरण आहेत. म्हणजे पोलीसच गुन्हेगारीकरण करतोय असं या काही गोष्टींवरून आपल्याला दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.